कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या सगळ्यांच्या आवाजामध्ये ना एक जरब आहे, जरब। हा काय गोड हसतायत बघा। नाही घरच्यांना तर टेन्शन येत असेल ना तुमच्याशी बोलताना, काय घरच्यांना? मी सर मूळची डॉक्टर आहे आणि त्यावेळेला मला एकदम सॉफ्ट बोलायची सवय होती तुम्हाला। हां, कारण मी पीडियाट्रिक मध्ये काम केलेलं आहे आणि लहान मुलं मला फार आवडतात, मग मी एकदम सॉफ्टली बोलायचे। पण जेव्हा डिपार्टमेंटला आले, डिपार्टमेंट म्हणजे आता बघा, आता हळूहळू समजेल तुम्हाला मी का घाबरलेला दिसतोय ना, तुम्हाला आता कळेल। हा सांगा, डिपार्टमेंट म्हणजे? मी जेल डिपार्टमेंट मध्ये काम करते। जेल का म्हणजे? जेल म्हणजे कारागृह? कारागृहामध्ये आम्ही सगळे काम करतो। नाही सगळ्यांचं राहू द्या, तुमचंच सांगा। तुमचं म्हणणं आधी तुम्ही सॉफ्ट बोलत होता, कारागृहात काम करायला लागल्यापासून ती जबाबदारी सांभाळता सांभाळता आवाजातली जरब वाढायला लागली। माऊली नमस्कार, आपण काय करता? मी पण सब्जेक्ट मध्ये आहे आता सध्या कार्यरत। या माऊलीला नमस्कार, विशेष नमस्कार। कारण कसं आहे, आधी या सगळ्यांशी बोलतो, मग माऊली तुमच्याशी चालतंय सर। आपण नमस्ते, माझी तसं बघायला गेलं तर सिव्हिलमध्ये आहे, युनिफॉर्म नाही आहे मला, पण या सगळ्यांचा जो लेखा जो असतो किंवा त्यांचे सगळे पेमेंट असतात, मेन जे काम असतं ते माझ्या हातात आहे। त्यामुळे या सगळ्यांना आवाज बदल म्हणजे अधीक्षकांपासून सगळ्यांना मला नमस्ते करावं लागतं, कारण इलाजच नसतो। आपण मी पण महिला शिपाई आहे, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इथे। आपण सेम महिला रक्षक म्हणून कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे कार्यरत आहे। नमस्ते। तुम्ही? मी कोल्हापूर सेंट्रल जेललाच आहे। माझी जबाबदारी मेन गेटमध्ये एंट्री करत असताना जे कोणी असो, कर्मचारी असो, अधिकारी असो, इव्हन प्रिझनर असो, त्यांना चावीवरनं बाहेर सोडणं आणि आत घेणं ही माझी जबाबदारी असते। सगळ्या घराच्या पण चाव्या यांच्याकडे आणि कारागृहाच्या चाव्या पण या माऊलीकडे। वेगवेगळे अनुभव असतात, कारण हे काही सोपं काम नाही। कारण समोर असलेली व्यक्ती जी शिक्षेसाठी तिथे आलेली आहे, त्याची मानसिकता वेगळी असते, त्याचं वागणं वेगळं असतं, वेगवेगळे अनुभव येत असतील तुम्हाला। पण सर, जेलमध्ये जे आलेले लोक असतात त्यांना समुपदेशन करणं, कारण सुधारणा आणि पुनर्वसन हेच आमच्या कारागृहाचं ध्येयवाक्य आहे। त्यामुळे त्यांचं जी मानसिकता आहे ती सांभाळणं, त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, म्हणजे ते निगेटिव्हमध्ये गेलेले असतात तर त्यांना चांगलं जरा हे करणं, समुपदेशन करून नॉर्मल मोडवरती आणणं, हे खूप आमचं महत्त्वाचं काम असतं। आमच्या ज्या DIG मॅडम आहेत, स्वाती साठे मॅडम, तर त्यांनी एक कारागृहासाठी कोल्हापूरचे स्पेशल एक उपक्रम राबवलेला आहे की महालक्ष्मीला जो प्रसादाचा लाडू बनतो तो आमच्या कारागृहामध्ये बनतो, आणि आमच्या ज्या महिला बंदी आहेत त्या अगदी शुचिर्भूत होऊन खूप आनंदाने ते लाडू बनवतात। त्यांना इतकं छान वाटतं की आपण देवीची सेवा करतो, जरी आपण जेलच्या आतमध्ये असलो तरी सुद्धा आपल्याकडून काहीतरी सेवा घडते, याचा त्यांना खूप आनंद होतो। कामावरचं दडपण घरी येतं? नाही सर, शक्यतो येत नाही, थोडंफार ठीक आहे, पण तेवढं येत नाही, कारण की काम काम आणि घर घर। भले आपण कामावरती एक पोलीस हे असो, कॉन्स्टेबल असो किंवा काही असो, तिथं कैद्यांना सांभाळायचं सगळं आहे, पण घरी एक सून, एक बायको, एक म्हणजे आई, सगळी कर्तव्य पार काढावी लागतात की बाबा उंबरा बदलला, रोल चेंज झाला असं। अच्छा, जसा घराचा उंबरा बदलल्याबरोबर रोल चेंज। पण तरी तुमच्या मिस्टरांना कारागृह का वाटतं घर? असं नाही सर। अरे काय, त्यांनी फोन केला होता आम्हाला, जरा शांत व्हायला सांगा मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।